नमस्कार. आज तुम्ही हा परिसर बघत असाल, खूप साऱ्या व्हिडिओज आणि फोटोज मध्ये पाहिला असेल. तर आज आपण आहोत युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटच्या विठ्ठल मंदिराच्या तिथे. तर विठ्ठल मंदिराचा परिसर आम्ही सगळा बघून घेतलाय. 56 स्तंभ असलेलं विठ्ठल मंदिर आहे. खांब द्रविडियन दाक्षिणात्य स्थापत्य शैलीमध्ये बनवलेले हे सगळे खांब आहेत. आणि मंदिराच्या पूर्व भागात जो आपण दगडांचा रथ बघितला, दगडाची चाकं आहेत त्याच्यावरती, तर ते एक मूळ द्रविडियन शैलीमध्ये जे दगडांना कोरून बनवलेलं ते शिल्प आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही बघत असाल हा पूर्ण परिसर जो बनवलाय विठ्ठल मंदिराचा, तो पूर्ण परिसराच्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये डिटेल्स केलेले आहेत. अशी एक आख्यायिका आहे की विठ्ठल विजयनगरच्या कृष्णदेवरायांच्या स्वप्नात आले आणि मग त्यांनी हे मंदिर बांधलं. मग जेव्हा विठ्ठल इथे राहायला आले, त्यांना असा समज झाला की हे महालासारखं आहे आणि मला इथे राहायचं नाहीये, म्हणून ती आख्यायिका अशी पडली की मग विठ्ठल राहायला पुन्हा पंढरपुरात गेले. आणि ह्या साम्राज्याचा किंवा ह्या सगळ्या कलेचा ऱ्हास बहमनी काळामध्ये मुस्लिम राजवटींनी केला. हा फार दुर्दैवी इतिहास आहे आपल्या सर्वांसाठी. बट स्टील ते सगळं नेस्तनाबूत करू शकलेले नाही आहेत. आपण स्टील सगळ्या गोष्टी बघू शकतो. बारीक बारीक डिटेल्समध्ये अजूनही आपण सगळ्या गोष्टी पाहू शकतो. सो दिस इज इट.